जगामधली सर्वात समृद्ध, तर्कसंगत आणि परिपूर्ण भाषा अशी संस्कृत भाषेची ओळख आहे. भारतामध्ये प्राचीन काळात जी प्रगती झाली, या प्रगतीची सर्व माहिती संस्कृत भाषेमध्ये जतन केलेली आहे. त्यामुळे संस्कृत भाषेचं संवर्धन आणि जोपासना गरजेची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं लोकार्पण आणि डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाचं उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अशा प्रकारची संकल्पना होती म्हणून त्याची सुरुवात रामटेकला झाली. पण अर्थात आता जेव्हा त्याला एक वैश्विक स्वरूप द्यायचं आहे आणि त्याचं इंटरनॅशनल कॅम्पस सुरू करायचं आहे, त्यावेळी ते नागपूरसारख्या मध्यवर्ती जागेवर असावं अशा प्रकारचा विचार समोर आला. हे जे काही एक इंटरनॅशनल संकुल आपण तयार करतोय, आंतरराष्ट्रीय संकुल तयार करतोय, निश्चित त्या संकुलाच्या माध्यमातून आपल्या संस्कृत भाषेला आपण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहेच, पण तिच्या प्रचार प्रसारामध्ये निश्चितपणे अतिशय मोलाचं योगदान आपण करू शकू. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने तिला राजाश्रय मिळाला पाहिजे असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. संस्कृत ही नेहमीच्या व्यवहाराची भाषा झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्कृत भाषेला लोकाश्रय मिळवून देण्याची जबाबदारी नागपूरच्या संस्कृत विद्यापीठावर आहे असंही ते म्हणाले. भाषण होणे हे जर आपण केलं, कारण हे तर बरोबरच आहे की या संस्कृत भाषेचा विकास आता सुरू झालेला आहे पुन्हा, आणि त्याला राजाश्रय पाहिजे. आत्मनिर्भर भारत उभा करण्यामध्ये शासनही असतंच, तर भारताचं स्वत्व पुन्हा जागृत करण्यामध्ये भारतीयांच्या सगळ्या भाषांचा विकास आणि त्या भाषांची जननी आणि सगळा भारतीय ज्ञान परंपरेचा निधी ज्यात साठवलेला आहे ती संस्कृत भाषा, ती सुद्धा राजाश्रित झालीच पाहिजे. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार बालक आणि बालिका वसतिगृहाचं भूमिपूजनही करण्यात आलं.